तुमच्यापैकी कोणी भूताला बघितलं नाही? पक्का? काय नाही नाही बघितलं? तो नाही म्हणतो म्हणून NSSच्या मुलांपैकी कोणी भूताला बघितलंय? नाही नाही बिलकुल पक्का एकदम. भूताविषयी ऐकलं की नाही लहानपणापासून? काय काय ऐकलंय? भूत असा आडवा वाढतो, उभा वाढतो, बघता बघता एकदम अदृश्य होऊन जातं. ते एकमेव माहिती आहे, बाकी काहीच नाही. भूताला खायला काय लागतं? आपल्यासारखं वरण भात भाजी, बर्गर, नूडल्स नाही का? भूताला काय लागतं? पाहायलाच नाही तर काय. अरे गावात पण तुमच्या भगत नाही, तुमच्या गावात भगत नाही. चांगलं आहे, आवडेल मला. भगत नाही छाती करणार, पाहिलं नाही असं काय म्हणतात, ठीक आहे. परंतु ऐकलंय की नाही आपण ताई लहानपणापासून तिथं अशी उभी आडवी वाटतात, उभी वाटतात आणि त्यांना खायला आपल्यासारखं वरण भात भाजी वाटी लागत नाही. त्यांना खायला काय लागतं? कोंबडी लागतं की नाही? काळ्या रंगाची उलट्या पिसाची अंडी. त्या भूताना जनरली मांसाहार चालतो, शाकाहार अजिबात चालत नाही असं आपण ऐकलंय ना. भूतांचे ते डोळे असतात, ऐकलं तुम्ही? आणि कधी ते छातीवर असतात. हात लांब मी पाटील ताईंना असं खेचू शकते, ते हात लांब होतात. अशा भूताचे डोळे हे असतात. अमावस्या पौर्णिमा त्यांचे आवडते सण असतात. माहितीये स्मशानात कुठे भूत दिसतात? स्मशानामध्ये. त्या गावामध्ये उंच झाडं असतात, त्या झाडावर अमावस्या पौर्णिमा भूतांच्या राज्यातले 2 सण यासाठी नाही. तर आपला आता दिवाळी गेली, आपला 26 जानेवारी गेला परवा, जे भारतीय घटना आपण आपल्या देशाला अर्पण केली तो दिवस, त्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो. दिवाळी, दसरा, गणपती, तसे भूतांच्या राज्यात 2 सण असतात. त्या 2 दिवशी भूत जिथे असतात म्हणजे उंच झाडावर स्मशानात आपल्या ठिकाणी एकदम मोकळे असतात आणि डान्स पण करतात. माहितीये नाचतात पण एकमेकाला हातात. अशा भूतांचे डोळे इथे असतात. तुम्हाला म्हटलं बरोबर, हात लांब होतात. अशा भूतांचे पाय कसे असतात? उलटे. उलटे बघाशी कोणती म्हणा कोणी सांगितलं उलटे किंवा वाकडे. भूतांचे पाय माझ्या मुलांनो आणि माझ्या बहिणींनो कधीच वाकडे नसतात, उलटी असते आपल्या सगळ्यांची खोपडी. हे लहानपणापासून आपण ऐकतो तर सोडतच नाही. विज्ञानाचं पदवीधर झालो, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट जातो, वैज्ञानिक पण झालं तरी पण ते सोडत नाही आणि म्हणून दिसतात. आणि भूत लागतात पण. तुम्हाला लागलंय भूत कधी? नाही लागलं भूत नाही आहे, चांगलं आहे. परंतु भूत लागतं म्हणजे काय? एखादी मुलगी समजा शाळेतून, काय का तुझं नाव? नुपूर. नाव काय? नुपूर. नुपूर समजा आता कॅम्प करून घरी गेली आणि ती एक दिवस आईशी काय बोलली नाही, घरात कोणाशी बोलली नाही, तर नुपूरच्या आईला वाटेल 7 दिवस तिथे कॅम्प करून आली आहे, तिथे हिला कुठल्या तरी भूताने पकडलंय म्हणून गुमसुम अशी बैठी राहते. त्यामुळे भूत उतरायला राहतं कुठे बघायचं नको. कांदिवली मधल्या कुठल्या तरी बाबाकडे तिची आई येऊन गेली असं वाटलं. तर तो हिचं भूत कसं उतरेल आपण बघूया. भूत उतरायला बाबा लोक नारळ, अंडी, एक कोंबडं, ते पण काळ्या रंगाचं आणि उलट्या पिठाचं. साधं चालत नाही भूताला. उत्पत्ती अमकं तमकं नाही, इथे सगळे मांडून ठेवण्याचं समजा. आणि या मुलीचा मी भूत उतरवणार आहे. हाताची घडी घालते इकडे बघायची. तिच्या आईला असं वाटतंय की शिबिर करून आल्यानंतर एवढा छान कॅम्प झाला आणि आल्यानंतर याची गप्पी बसलेली असते. तिचं खाण्यामध्ये पण कमी झालेलं आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे? तर हिचं भूत तो बाबा कसा उतरेल? कांदिवलीचा बाबा नुपूरचं भूत कसं उतरेल आपण बघूया. ह्या 2 वस्तू महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबा लोकांकडे असतात, बदमाशांकडे. हे काय आहे आणि हे काय? हा कलशमध्ये फक्त आणि फक्त तांदूळच भरलेले आहे. बाबा लोक भूत उतरायला ज्वारी, बाजरी, गहू असं काय वापरत नाही. कोकणातल्या आपल्या नाचणी तर ते फक्त मी तांदूळ भरले. आणि समोर तुम्ही असं डोळ्यासमोर आणा 5 अंडी आहेत, एक कोंबडं ठेवलंय, भूक लागलंय, उदबत्त्या जळतात वगैरे वगैरे. आणि मग नुपूरचा तो बाबा कसं तिकडे बघायचं नाही, हसायचं नाही. तुम्ही पण कोणी या ताईचं भूत जाताना हसायचं नाही. त्याचं ताईवरचं भूत तिकडे चालेल, अजिबात हसायचं नाही. एकदम सिरियसली बघा, गंभीरपणे. ओके, मी असं एक मंत्र म्हणते आणि भूताला उतरवतो. बाबा काय प्रयत्न करतो? मी महाराष्ट्रामध्ये खूप बाबांच्या घरी लोक त्याच्या मठात जाऊन त्यांना पकडलेलं आहे. तो असं म्हणतो, इकडे बघ भूत, खाली बघ, घाबरायचं नाही. घाबरली नाही ना? नाही म्हणते, पण छातीची झडझड थोडी वाढली. ही आता वंदनाजी काय करते? तो असं म्हणतो, अल्लाह निहिम, मुल्ला निहिम, बिस्मिल्लाह निहिम, छोड़ो छोड़ो लड़की का अल्लाह ने दिला, छोड़ दो लड़की का अल्लाह, छोड़ो. नहीं
डायरेक्ट आले आत्ताच्या बाबा लोकांकडे इंटरनेटमध्ये डायरेक्ट कनेक्शन असतं बघ. हॅलो, मग तो विचारता आलो क्या और एक मुलगी चाहिए, हाँ बेटा और एक मुलगी चाहिए, देणार ना? हो म्हणे, हो दे ना, दे विचारून छोडा दिसतो, छोड दो लढी. तो काढला इकडे बघायचं, घाबरायचं नाही किंवा छोड दो लढी. काढला नाही, अल्ला नाही मुलांनी बिस्मिल्ला नाही छू. बरं वाटलं की नाही नुपूर? नुपूरला एकदम बरं वाटलं, कारण तो बाबा सांगे तिच्या आईला, अभी निकालो 1000 रुपया, आपके लड़की का भूत मैंने लोटे के अंदर बंद करके रखा. हिला बरोबर ना, हिला बरं वाटलं ताईला. याचा अर्थ हिचं भूत या तांब्यात आलं का? आलं असं बाबा सांगतो. थँक्यू. नंतर बरंच आपल्याकडे करणी पण काढायचा प्रयत्न करतात, करणी वगैरे काढतात, नाळातून अंड्यातून वगैरे 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 असं करणी काढतात. तर मग त्यापैकी कुणाला वाटतंय आमच्या NSS स्टुडंटला की माझ्यावर कोणतरी काहीतरी केलेलं असं मला डाऊट आहे, कळत नाही असं वाटतंय का? तुला वाटतंय? एकदम माझ्याशी फ्री बोला, मी चार्जेस वगैरे काही घेणार नाही. तिला वाटतं एकदम सिरियस सांगते, तिला वाटतं काय ना तुला भूत उतरवलं, कुणाचं उतरवलं का भूत? हे बरे आहे, नको बोरे आहे ना, अजून भूत तुझा यायचा, भूत तांब्यात आहे. तुम्हाला काय वाटतंय, मोठ्याना छोट्याना भूत असता का रे? तुम्ही तर सांगितलं आमच्या गावात भूत नाही, भीती नाही वाटत ना? रात्री आता इथे झाली हो आवाज केला तर भूत आहे नाही ना? मग कसं आलं तर ताईचं भूत याच्यात? अरे माझ्या बाळांनो आणि माझ्या मोठ्या नातवंडानो, भूत नावाचा प्राणी जगात कुठे नाही. नुसतं ह्या डहाणू, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत देश, कुठेही भूत नाही. आमचं चॅलेंज आहे, तुम्हाला कोणाला भूत दिसलं तर वंदना ताईला फोन करा आणि 21 लाख घ्या. आमचे कॉलेजचे आमचे कार्यकर्ता आमचे तयार आहेत आमच्याकडे 21 लाख. डॉक्टर नसते तरी बिकॉज आमचं वाढतंय. माणूस एकदा गेला म्हणजे मेला, डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं की नाव ही इज नो मोर, की त्याचं सगळं संपतं. आपण आपल्या परीने त्याचा विधी केला की सगळं संपतं. तो भूत होऊन कोणाच्या मानगुटीवरती बसत नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा, गावातही जास्त असतं ना, तिथे जायचं नाही. स्मशानाच्या बाजूने गेलं की भूत पकडतात. पिंपळाच्या झाडावर मुंजा असतो, आणखी वडाच्या झाडावर कोण जखी नसते. नंतर असतं काय देवचा गावचा, कोकणात हे भूतांची नाव आहे. जास्त काही नसतं, आपल्याच मनाला वाटतं म्हणून भीती वाटते. माणूस एकदा मेला, त्याचा आपण अंत्यविधी आपल्या पद्धतीप्रमाणे केले की त्याचं सगळं संपतं, त्याचं काही होत नाही. आज आपली लोकसंख्या एवढी आहे, किती वर्ष झाली भूताची संकल्पना येऊन, भूतांचं राज्य झालं असतं ना सगळं, आपल्याला जागाच नसती राहिली. त्या डोक्यातून काढून टाका, भूत नावाचा प्रकार जगात कुठे नाही, भूत होत नाही. मग तरी सुद्धा त्या ताईचं भूत याच्यात आलं, कसं काय आलं? नुपूरचं भूत कोण सांगते आमच्या कॉलेज विद्यार्थ्यांचं की? मला माहिती आहे, सांग ना. घर्षण तयार होतं त्यामुळे सांग काय झालंय, सांग, एक्सप्लेन व्यवस्थित. कशाचं घर्षण? हे भाताचे जे कण आहेत, तांदूळ, हा तांदूळ, त्याच्यात जर तुम्ही खूप वेळा असं खोपलं तर घर्षण तयार होतं आणि त्यामुळे मग ते हा मग ते त्रिशूल जे आहे ते त्याच्यात हे जातं. त्याने बरोबर सांग, तो प्रयत्न केलाय त्याने छान. आणि फक्त तांदळातच घर्षण होतं का रे? गहू, ज्वारी, बाजरी सगळ्यात होतं. मग तांदळात तुला गव्हाहून भूत काढून दाखवशील? हो, सगळ्यात नाही होत, चूक आहे. फक्त तांदूळातच होतं, कारण तो ऐक रे बा, तांदूळाला शेवटी थोडा पॉइंटेडपणा असतो, बघितलंय? जर घरी जाऊन उद्या गेला तर आईला विचार, तांदूळ दे, अगदी चांगल्या क्वालिटीचा तांदूळ घेतला तरी त्याला शेवटी थोडा पॉइंटेडपणा असतो. आणि त्या पॉइंटेडपणामुळे फक्त आणि फक्त तांदळातच बाबा लोक भूत उतरवतात रे, गहू ज्वारी नाही. हो काय? तांदूळ असं केले आणि असाच तांब्या पाहिजे या आकाराचा, असं केलं की ते तांदूळ हातात जातात आणि ते तांदूळ एकमेकांमध्ये इतके घट्ट बसतात की त्यांची स्वतःची अशी शक्ती तयार होते, फोर्स. आणि त्या शक्तीमुळे मी असं बघत होते की तांदूळ नीट घट्ट बसलेत का, आणि एका ठिकाणी घट्ट बसल्यावरती मी छू केलं आणि त्या नुपूरचं भूत आलं. हा हे बघ, अजून नाही आलं.
तांदूळ घट्ट पाहिजे. ज्याला मीठ झालं की भूक येत नाही, त्यामुळे तांदूळ सोडून कशातच भूक येत नाही. घरी गेल्याची प्रॅक्टिसवर म्हणजे कामं असतात ना, गहू घे, ज्वारी घे, बाजरी. आईला सांग तुझा भूक विचार करून ते येत नाही. पण हे तांदूळ आणि तांदूळ आणि त्याच्यात ते फ्रिक्शन होतं, टाईट बसतात, त्याच्यावर फोर्स होतो आणि त्याच्यामुळे ते तुषवायला भर उचलतो. हा तांब्या जवळजवळ 99.99%